शिवसेनेचे अंबरनाथ युवा सेना विधानसभेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश। भारतीय जनता पार्टी अंबरनाथ विधानसभा संयोजक पदी निवड। अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किनीकर यांचे खंदे समर्थक हेमंत सूर्यकांत जाधव यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश। शिवसेनेला खिंडार। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हेमंत जाधव यांचा भाजप जाहीर प्रवेश। हेमंत जाधव यांची भारतीय जनता पार्टी अंबरनाथ विधानसभा संयोजक पदी निवड करण्यात आली आहे। निवड करण्यात आलेली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून। आज आणि इलेक्शनचा माहोल सुरू आहे। काय सांगाल, आपण आपली जबाबदारी कशी पार पाडणार आहात? तुम्हा सगळ्यांना पहिले नमस्कार आणि मी धन्यवाद देतो माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांना, कारण त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे आणि माझी ही नियुक्ती माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच आपले अंबरनाथचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय श्री गुलाबशेठ करंजले साहेब आणि माझे मित्र तसेच ठाणा जिल्हा सरचिटणीस आणि आमचे अध्यक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले यांच्या माध्यमातून झालेली आहे। तर मी यापूर्वीसुद्धा विधानसभा अध्यक्ष म्हणून शिवसेनेमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून काम करत होतो आणि काम करत असताना आम्ही ह्या इलेक्शन ह्या पद्धती ह्या सगळ्या जवळनं बघितलेल्या आहेत। आम्ही खासदारकीची इलेक्शन केलेले आहे, आमदारकीच्या इलेक्शनला आम्ही स्वतः सर्व पुढाकार घेऊन इलेक्शन केलेलं आहे आणि जिंकूनसुद्धा दिलेत। आणि आज आम्ही 14 तारखेला जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याच अनुषंगाने प्रवेश केला आहे की ही नगराध्यक्षाची निवडणूक आहे, ही आम्हाला 100% जिंकायची आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत त्या चार्टर्ड अकाउंटंट सी आहेत त्या तेजश्रीताई करंजुले पाटील ह्या एक सुशिक्षित आणि शिक्षित आहेत, त्यांच्याकडे एक विजन आहे आणि आम्ही त्या विजनकडे बघून आम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। आणि आज मला त्यांनी अंबरनाथ विधानसभा संयोजक म्हणून एक नियुक्ती केलेली आहे। त्या नियुक्तीचं नक्कीच मी सोनं करेन, कारण आम्हाला माहिती आहे काम कसं करायचं, पक्ष संघटना कशी बांधायची। तर माझा पुरेपूर उपयोग हे पक्ष संघटना बांधणीसाठी होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना मतदान कसं होईल ह्याच्याकडे असेल। धन्यवाद। पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं जे विजन आहे, एकतर त्यांचा एक नारा आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा, तसंच त्यांचा एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे अख्ख्या भारतामध्ये बघितलं जातं। तोच पॅटर्न खाली आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा राबवत आहेत। ह्यांच्याकडे सुद्धा पण विजन मॅन आणि विकास मॅन म्हणून बघितलं जातं। म्हणून आणि आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं वारंवार कार्यकर्त्यांना सूचना असतात की आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि विकासाच्या बाबतीतच बोललं पाहिजे। आणि जर केंद्रात नरेंद्र मोदीजीचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे, तर मग येणाऱ्या ज्या महानगरपालिका नगरपालिका आहेत या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असाव्यात, हेच आमचं विजन आहे आणि या दृष्टिकोनातूनच आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू।